According to our last session about the laws of motion, we were seen that is the laws of Newton's laws of motion, ज्याच्यामध्ये की आपण कालच्या तासामध्ये जो एक प्रकारातील असणारा पार्ट आपण बघितला, ज्याच्यामध्ये की न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपण बघितला, ज्यामध्ये की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली proportional to the applied force and the change in momentum is take place in the direction of the force that becomes getting to be applied. मग आता अशा प्रकारातील असणाऱ्या या एकत्रित भागाच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणामध्ये एक प्रकारातील असणारा फॉर्म्युला मिळाला आणि हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर हा फॉर्म्युला म्हणजे F इज इक्वल टू एम. यावरून की आपल्याला फोर्सची क्वांटिटी आपल्याला मिळू शकते. म्हणजेच समजा एखाद्या प्रकारातील असणाऱ्या ऑब्जेक्टवरती आपण जर फोर्स जर लावला तर त्या प्रकारातील असणाऱ्या मासवरती त्या प्रकारच्या ऑब्जेक्ट म्हटलं की मास आलं आणि म्हणून मासचं त्या ठिकाणामध्ये काय होणार तर ऍक्सेलरेशन चेंज होणार. मग म्हणजे थोडक्यात वेलोसिटी चेंज होणार. यावरून की आपल्याला त्या ठिकाणामध्ये असं म्हणता येऊ शकतं जर F इज इक्वल टू m इंटू v मायनस u अपॉन t. आता मी काय केलं आता या ठिकाणामध्ये a च्या ठिकाणामध्ये a ची किंमत ठेवली ती म्हणजे कोणती तर v मायनस u अपॉन t. F इज इक्वल टू mv मायनस mu अपॉन t. म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे सपोज that is the mv minus mu it is to be known as to that of the change in momentum. याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो तर चेंज इन मोमेंटम असं म्हणतो. आणि त्या ठिकाणामध्ये चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय असेल आता तर ft असेल. म्हणजेच आता समजा when the same amount of force becomes to be applied onto that of the two different type of the objects are there at the particular type of the time is there, then this change in momentum is nothing but तर हे चेंज इन मोमेंटम त्या दोन्ही प्रकारातील असणाऱ्या ऑब्जेक्टचं ते किती असेल रे तर इट इज टू बी नथिंग बट टू दॅट ऑफ द ft. म्हणून मग अशा प्रकारातील असणारा f इज इक्वल टू m या प्रकारातील असणाऱ्या तत्वानुसार या ठिकाणामध्ये आपल्याला काय म्हणावं लागेल पाहता या भागाचा विचार केल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर युनिट ऑफ द फोर्स मिळतं आणि या प्रकारातील असणारा f इज इक्वल टू m इंटू a या प्रकारातील असणाऱ्या फॉर्म्युल्याच्या आधारे मग मास किलोग्रॅम आणि त्याच्यानंतरच्या प्रकारातील असणारा मीटर पर सेकंड स्क्वेअर दिस इज टू बी नोन ॲज टू दॅट ऑफ द तर त्यालाच आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो तर 1 न्यूटन असं आपण म्हणतो. म्हणजे जे काय असतं त्यालाच आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणायचं तर न्यूटन असं म्हणायचं. तर अशा प्रकारातील असणाऱ्या या प्रकारच्या नीट लक्षात ठेवायचं तर फोर्सचं जे SI युनिट आहे इट इज टू बी नथिंग बट द न्यूटन. तर ते कोणतं आहे तर ते न्यूटन आहे. मग आता 1 न्यूटन म्हणजे नेमकं काय पाहता या प्रकारातील असणार द फोर्स नेसेसरी टू कॉज बरं का द फोर्स किंवा द फिजिकल क्वांटिटी नेसेसरी टू कॉज an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kilogram. It is called as that of the 1 Newton force is there. त्याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणायचं असतं तर 1 न्यूटन अशा प्रकारातील असणारं फोर्स असं म्हणायचं असतं. मग अशाच प्रकारातील असणाऱ्या या प्रकारच्या फोर्सचं जे प्रकारातील असणारं जे सीजीएस युनिट आहे सीजीएस युनिट इट इज टू बी नथिंग बट द टाइम. मग आता 1 टाइमची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येऊ शकते नीट पाहता द फोर्स नेसेसरी टू कॉज an acceleration of 1 centimeter per second square in an object of mass 1 gram. It is called as 1 dyne force is there. ठीक आहे तर त्याला त्या ठिकाणामध्ये आपल्याला काय म्हणता येत असतं तर 1 dyne force असं म्हणता येत असतं. म्हणजे एखाद्या प्रकारातील असणारा ऑब्जेक्ट आहे ज्या ऑब्जेक्टचं 1 ग्रॅम अशा प्रकारचं मास आहे आणि या 1 ग्रॅम मासवरती आपण सम अमाऊंट ऑफ फोर्स त्या ठिकाणामध्ये लावला. म्हणजे आता जसं की कॅरमचं स्ट्रायकर आहे त्याच्यावरती आपण फोर्स लावला त्याची चेंज इन वेलोसिटी घडून आली. म्हणजे जे काय असतं ऍक्सेलरेशन घडून आलं. ऍक्सेलरेशन घडून आलं फायनल वेलोसिटी आहे इनिशियल वेलोसिटी आहे दॅट इज टू बी नोन ॲज टू दॅट ऑफ द. तर तुम्ही लावलेलं जे काही फोर्स असेल तर ते समजा 2 ते 3 डाईन असेल 4 ते 5 डाईन असू शकतं. म्हणजे अशा प्रकारातील असणाऱ्या या प्रकारच्या नेचरला आपल्याला त्या ठिकाणामध्ये काय म्हणता येऊ शकतं दॅट इज कॉल्ड ॲज द फोर्स. मग त्याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणू शकतो फोर्स. म्हणजे आपल्याला फोर्सची क्वांटिटी जी आहे तर ती त्या ठिकाणामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतं. व्हेन यू आर बिकम टू बी पेडलिंग टू दॅट ऑफ युअर बायसिकल ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स दॅट इज युअर बायसिकल बिकम्स टू बी रन्स मीन्स दॅट इज it goes into that of the acceleration means that what happens there is the also change in velocity.
there is also change into that of the momentum. As a result of this one, we are to be just to say that is the force that becomes to be applied by you over to that of the bicycle or over to that of the pedal, it becomes getting to be nothing but to that of the force becomes having to that of the somewhat quantity. तिथं आपल्याला त्या ठिकाणामध्ये फोर्स लावलेला आपल्याला दिसतं का? नाही. आपण म्हणतो का आपण त्या ठिकाणामध्ये फोर्स लावतो? नाही. आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो? मी खूप त्याच्यावरती जोर लावला. याचा अर्थ त्या ठिकाणामध्ये आपण त्याच्यावरती काय लावत असतो ऍक्च्युअली तर फोर्स लावत असतो. फोर्सच्या मगनंतर इतर वेगवेगळ्या प्रकारातील असणारे इफेक्ट असतात. मग अशा प्रकारातील असणारा हा न्यूटनचा जो सेकंड लॉ जो आहे तर हा न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला पूर्णपणे कोणाबद्दल त्या ठिकाणामध्ये एक्सप्लेनेशन देतो दॅट इज टू बी नथिंग बट द फोर्स या प्रकारातील असणाऱ्या क्वांटिटी बद्दल तो आपल्याला त्या ठिकाणामध्ये एक्सप्लेनेशन देतो. Later to this there is the presence of that of the another type of that of the part of our laws of motion that is to be known as the third law of motion was that Newton's third law of motion. न्यूटनचं म्हणणं नेमकं काय होतं? कुठल्याही प्रकारातील असणाऱ्या ऑब्जेक्ट वरती कधीच त्या ठिकाणामध्ये एक फोर्स त्या ठिकाणामध्ये कधीच अप्लाय नसतं. मग त्या ठिकाणामध्ये काय असतं तर कायमस्वरूपी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अशा प्रकारातील असणारे फोर्सेस त्याच्यावरती ऍक्ट झालेले असतात. फॉर एक्झाम्पल आता जसं की वेन यू आर बिकम्स टू बी प्लेइंग टू दॅट ऑफ द सीसॉ, जेव्हा तुम्ही त्या ठिकाणामध्ये सीसॉ खेळता त्यावेळेला त्या ठिकाणामध्ये काय होतं जेव्हा तुम्ही त्याच्यावरती बसता तुम्ही फक्त तुमचा पार्टनर नाही आहे पलीकडच्या बाजूला त्यावेळेला देखील अशा प्रकारातील असणार जेव्हा तुम्ही त्या प्रकारच्या सीसॉवरती बसता त्यावेळेला तुमचा एकतर फोर्स आहे आणि त्याचबरोबर ती जे काही असणार ग्रॅव्हिटेशनल देखील त्या ठिकाणामध्ये फोर्स आहे. देअरफॉर दॅट इज द सीसॉ बिकम्स टू बी गोज डाऊनवर्ड. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येतं की आपण त्या ठिकाणामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस कोणावरती टाकलेले आहेत तर त्या सीसॉवरती टाकलेले आहेत. इज दॅट ओके? इव्हन तो त्याचबरोबर तुमचा पार्टनर जेव्हा सीसॉच्या पलीकडच्या बाजूला असेल तो तुम्हाला काय करण्याचा प्रयत्न करतो तर वरच्या भागावरती नेण्याचा प्रयत्न करतो. कशा प्रकारे? तो त्या भागाला त्या ठिकाणामध्ये खालच्या भागाकडे तो त्याला प्रेस करतो. जेव्हा तो त्याला प्रेस करत असतो त्यावेळेला तुमच्यावरती आणि त्याचबरोबर ती त्या सीसॉवरती एकतर तुमच्या त्या मित्राचं किंवा त्या पार्टनरचं त्या ठिकाणामध्ये फोर्स असतं आणि त्याचबरोबर ती जे काही असणार ग्रॅव्हिटेशनल देखील फोर्स असतं. तुम्ही ठीक आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणामध्ये एक्सपिरियन्स करू शकता की एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत. इव्हन दो वी आर टू बी जस्ट से दॅट आणखीन काही इतर वेगळ्या प्रकारचे तुम्ही पेबल्स खेळत कधी गोट्या खेळत कधी गोट्या ठीक आहे जेव्हा तुम्ही काय करता तर त्या ठिकाणामध्ये जो मोठा अशा प्रकारातील असतो जो स्ट्रायकर असतो तर त्या स्ट्रायकरनं ती छोटी गोटी ज्यावेळेस मारतात त्यावेळेला तो स्ट्रायकर देखील काही प्रमाणामध्ये पाठीमागे येतो आणि पुढची जी गोटी जी असते ती थोडीशी पुढे जाते. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी तो स्ट्रायकर पाठीमागे का बरं येतोय याचं कारण म्हणजे या प्रकारातील असणार त्या छोट्याशा गोटीनं देखील काय केलेलं असतं तर त्या प्रकारातील असणाऱ्या स्ट्रायकरवरती त्या मोठ्या अशा प्रकारातील असणाऱ्या गोटीवरती एक प्रकारचा अपोजिशन फोर्स लावलेलं असतं वगैरे. किंवा त्याच्यानंतर आणखी समजा तुम्ही कधी रबरी बॉल भिंतीवरती फेकला मग रबरी बॉल जर आपण समजा भिंतीवरती जर फेकला तर त्यावेळेला भिंत त्याला तसंच चिटकून धरते का? नाही ना. ठीक आहे मीन्स दॅट व्हॉट हॅपन्स that is the wall also becomes to be exert to that of the opposition force over to that of the ball. म्हणजे आता बॉलवरती जेव्हा तो चेंडू त्या भिंतीवरती जाऊन आदळतो त्यावेळेला त्या ठिकाणामध्ये काय होतं एकतर तुमचा फोर्स त्या प्रकारातील असणाऱ्या बॉलवरती आहे आणि त्याचबरोबर ती जी असणार अपोजिशन फोर्स देखील कोणावरती आहे तर त्या प्रकारातील असणाऱ्या बॉलवरती आहे. मीन्स दॅट वी आर टू जस्ट से दॅट देयर इज नो एनी टाइप ऑफ दॅट ऑफ द फोर्स. तर कधीही त्या प्रकारातील असणार कुठल्याही प्रकारातील असणाऱ्या वस्तूवरती कायमस्वरूपी एकापेक्षा जास्त अशा प्रकारचे फोर्सेस असतात. आणि हेच सांगण्याचं काम या ठिकाणामध्ये न्यूटनचा थर्ड लॉ करतो. काय आहे न्यूटनचा थर्ड लॉ? एव्हरी ऍक्शन फोर्स प्रत्येक ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. प्रत्येक म्हणजे जसं की मी तुम्हाला आता सांगितलं तो बॉल जेव्हा आपण त्या भिंतीवरती मारला त्यावेळेला त्या भिंतीकडून देखील त्या बॉलवरती एक प्रकारचं फोर्स आपल्याला लावलेलं दिसून येतं. म्हणूनच बॉल पुन्हा नंतर आपल्याकडे वापस येतो. जर तसं झालं नसतं तर बॉल काय झाला असता तर त्या भिंतीच्या बाहेर गेला असता. इज दॅट ओके? अपोजिट रिॲक्शन फोर्स व्हिच ऍक्ट्स तर जे की कशा प्रकारे ऍक्ट झालेलं असतं सायमल्टेनियसली एकाच वेळेला त्या ऑब्जेक्टवरती या प्रकारातील असणारे दोन्ही प्रकारचे फोर्सेस त्या ठिकाणामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे एकानं ऍक्शन लावायची तर दुसऱ्याने त्या ठिकाणामध्ये काय करायची तर रिॲक्शन लावायची. ठीक आहे? दिस इज टू बी नोन ॲज म्हणजेच आता
या प्रकारच्या फोर्सलाच आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो तर रिएक्शन फोर्स असं म्हणतो. दिस ऍक्शन फोर्स अँड रिएक्शन फोर्स becomes to be present on that of the two different type of the objects are there. किंवा हे दोन्ही प्रकारातील असणारे फोर्सेस वेगवेगळ्या प्रकारच्या ऑब्जेक्टवरून लावले जातात हे मात्र त्या ठिकाणामध्ये नीट आणि व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं. राईट, लक्षात म्हणजे ऍक्शन फोर्स एक ऑब्जेक्ट लावणार तर रिएक्शन फोर्स त्या ठिकाणामध्ये दुसरा ऑब्जेक्ट लावण्याचा प्रयत्न करणार. इज दॅट ओके? तर याच्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारातील असणाऱ्या ऑब्जेक्टवरती या दोन वेगवेगळ्या प्रकारातील असणारे फोर्सेस असतात हे लक्षात ठेवा. किंवा त्याच्यानंतर रॉकेट लॉन्चर आहे ना, किंवा जे काही असतं सॅटेलाइट लॉन्चर असतो है ना, तर त्याला रॉकेट असतं म्हणजे जे काही असतं त्या ठिकाणामध्ये काही प्रमाणातील असणारे फ्युएल्स वगैरे असतात. मग हे फ्युएल त्या ठिकाणामध्ये वरती त्या प्रकारातील असणारं फ्युएल जळणार आणि ते लार्ज अमाऊंटमध्ये गॅस निर्माण करणार आणि तो एक्झर्ट करणार कोणाला तर त्या प्रकारातील असणाऱ्या आपल्या पृथ्वीला आणि तो वरती जाण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे ऍक्शन फोर्स आहे आणि त्याच्यानंतरचं त्या ठिकाणी म्हणजे ऍक्शन कोणाची आहे तर अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्या प्रकारातील असणारे ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करण्याचं काम कोण करणार तर ते रॉकेट करणार. आणि म्हणूनसाठी रॉकेट काय होत असतं तर लॉन्च होत असतं. म्हणजे ऍक्शन फोर्स आणि रिएक्शन फोर्स हे त्या ठिकाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये एकमेकांकडून लावले जात असतात. हे नीट लक्षात ठेवा. तर दिस इज टू बी नोन ॲज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन.